हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानानवस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिविरदेवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं, रत्नाः कल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरारभीतिहस्तं प्रसन्नं, पद्मासीनं समन्तात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं, विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं, रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमालाः कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। श्रींचा सदा वासगोदातिरासी, गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसे, प्रारथी तसे दत्त दिगंबराला, नमितो तुम्हार पुणे पुष्पमाला। निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करीतील स्वामी। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। अथ कलिकल्मषापहरिणी, तापत्रयोन्मूलिनी, विदवज्जन मनोहारिणी, रम्या श्रीमदश्री हरिविजयांतर्गत कथा संबंधिनी। अत्रत्र श्रोता वक्ता सावधान, तयास्माकं निवेदनम्। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरुस्वामी महाराज चरणकमलयोः तथा गोपाल कृष्ण देवता
श्री रुक्मिणी पांडुरंग देवता चरणकमलयोः नमोस्तुते। कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। मुख्य प्राण महारुद्र हनुमान की जय। बोल भवानी की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरुदेव दत्त जानकी जीवन स्मरण जय जय राम। सीताकांत स्मरण जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम समर्थ श्री राम समर्थ। श्री गुरु स्वामीरायांच्या कृपेनं आणि प्रेरणेनं प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी श्री गुरु कुल शिक्षा चातुर्मास चैतन्य साधना उपक्रमाच्या अंतर्गत श्री हरिविजय कथा आपण अभ्यासतो आहोत। ही श्री हरिविजय कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी विनम्र प्रणाम करतो आणि आजच्या श्री हरिविजय कथेला प्रारंभ करतो। श्री गणेशाय नमः। श्री हरिविजय कथा 7वा अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णनाथाय नमः। जय जय सच्चिदानंद सगुण आतसी कुसुम भास तू पूर्ण वाटे या चिरंगे करुण अनिलोत्पले रोविली गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान प्रभू गोपाल कृष्णाची बाललीला, भगवान प्रभू गोपाल कृष्णानं केलेल्या खोड्या या सगळ्या आणखीन त्या ठिकाणी आपण बघतो आहोत। या सगळ्या खोड्या प्रभूच्या सगळ्या गवळणींनी यावं यशोदेला सांगाव्या। एक 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 भगवंताची लीला रूपक कथेच्या माध्यमातून साधू संतांनी आपल्यापर्यंत पोहोचविलेली आहे। सगळी गाऱ्हाणे गोपींची ऐकून घेणं झाल्यावर भगवान एके दिवशी आईला असं म्हणाले, आई ह्या सगळ्या नेहमीच माझी गाऱ्हाणी सांगतात, आता मात्र मी यांची गाऱ्हाणी तुला सांगणार आहे बरं का। आपण पाहिलं कालच्या कथेच्या शेवटी की म्हणाले ही सगळी गाऱ्हाणी यशोदेनं ऐकून घ्यावी आणि त्यावेळेला भगवंतानी यशोदेला सांगावं, ते वैकुंठीचे निधान मातेकडे पाहे राजे व नयन म्हणे या गवळणी संपूर्ण असत्य जाण बोलती मजवरी घाली ती व्यर्थ आळ मी सर्वात हित निर्मळ जैसे आकाश केवळ अन घटा मठाशी वेगळे। अतिशय सुंदर दृष्टांत दिला घटाकाश मठाकाश। म्हणले घटाकाश ही वेदांतातील संकल्पना, मठाकाश ही देखील वेदांतातली संकल्पना। आकाश घटामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे। त्या आकाशाचं प्रतिबिंब म्हणजे आकाश आहे का? म्हणले खरं आकाश जे काही आहे ते त्या घटामध्ये दिसणाऱ्या प्रतिबिंब रूपी घटाकाशापेक्षा खूप निराळं आहे, खूप वेगळं आहे, घटापासून अतीत आहे। तसंच मठाकाश जी काही मठरूपी वास्तू आहे त्या वास्तून दिसणारं जे आकाश आहे तेही मठापेक्षा निराळ आहे, वेगळं आहे। भगवान म्हणाले, आई ह्या सगळ्या खोटं बोलतात, मी या सगळ्यापासून अतीत आहे, मी सर्वातीत आहे, मी सर्वातीत निर्मळ जैसे आकाश केवळ अन घटा मठाशी वेगळे। मी कसा आहे हे भगवान आपल्या आईला सांगतात। भगवान म्हणतात, मी ब्रह्मानंद निर्मळ मज म्हणती हा धाकुटा बाळ
आणि यांच्या खोडी सकळण तुझ माते सांगेन मी आई, मी या सगळ्यांमध्ये वयाने लहान आहे, या सगळ्या समजदार आहे. मी चुकलो म्हणून काय झालं, अगं मी लहान आहे ना, मी या सगळ्यांपेक्षा वयाने लहान आहे. बरं का, या सगळ्या जणी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, या सगळ्या मिळून खोटं बोलतायत आणि मला एकट्याला खोटं पाडतायत म्हणाला. पण म्हणले मी आज या सगळ्यांच्या खोड्या तुला सांगणार आहे. भगवान यशोदेला म्हणतात, ह्या मज नेती ग्रहात कुचेष्टा शिकविती बहुत, मज हृदयी धरुनी समस्तन कुस्करीती निज बळे, माते माझे चावोनी आधर चुंबन देती वारंवार, आणि मज कष्टविती थोरन सकळ धम कटी मिळवणी. भगवान आता खोड्या सांगू लागले बरं का या सगळ्यांच्या. हो, म्हणले भगवंत या सगळ्यांसोबत कसा वागत होता हे त्यांनी इतके दिवस सांगून झालं. आता आज मात्र या सगळ्या जणी भगवंताशी कसं वागत होत्या हे भगवंताच्याच तोंडून श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. म्हणले या मज नेती ग्रहात कुचेष्टा शिकवेती बहुत. म्हणले मला घरी घेऊन जातात, मला हृदयाशी धरतात, मज हृदयी धरुनी समस्त आणि कुस्करीती निज बळे. भगवान म्हणाले, आई ह्या काही साध्या सुद्या नाहीये, ह्या मला घरी घेऊन जातात, तुझ्या मागे लागतात. यशोदे कानाला घेऊन जाऊ दे ग, आज माझा नंबर आहे, याला घरी घेऊन जायचा. नंबर लागलेले असावेत महाराज. बरं का, प्रत्येकीची पाळी ठरलेली असावी. सोमवारी तुझ्याकडे काना येईल, मंगळवारी तुझ्याकडे, द्वितीयेला तुझ्याकडे, पंचमीला तुझ्याकडे, सप्तमीला तुझ्याकडे, एकादशीला तुझ्याकडे, द्वादशीला तुझ्याकडे. सगळ्यांनी पाळ्या ठरवून घेतल्या होत्या, दिवस वाटून घेतले होते, तिथे वाटून घेतले होते. महाराज भगवंताला घेऊन जायच्या. एवढं तर या सगळ्यांचं भगवंतावर ते प्रेम होतं. सकाळीच यावं, याला घेऊन जावं, अगदी त्याच्या नाहू माखू घालण्यापासून त्याची सगळी त्याचे सगळे उपचार. बरं का, शब्दा माझी स्पर्श मिसळला, रूप रस गंधही, रूप रस गंधही, पंचामृत हे स्नाना लागे, आणि अले पाही, आणि अले पाही. शुद्ध भाववरी शुद्धोदक हे, धारा स्नापियली, उठा दयाळा जागे भावो, कृष्णनाथ माऊली दयाळा, गोकुळनाथ माऊली. दिव्य तनुच्या देभार्यातची, हृदयी सिंहासनी, आत्मबुद्धीच्या आसनावरती, तुम्हा स्थापुनी शांत प्रशांत ही, श्री कृष्ण मूर्ती ध्यानी ध्यायली. उठा दयाळा जागे भावो, दीननाथ माऊली दयाळा, कृष्णनाथ माऊली. मानस पूजा तुम्हा बांधितो, मानस पूजा तुम्हा बांधिते, कृष्णनाथ माऊली दयाळा, दीननाथ माऊली. उठा दयाळा जागे भावो, करा कृपा सावली देवा, करा कृपा सावली कृष्णा, करा कृपा सावली. त्याच्या या पूजेसाठी यांच्या पाळ्या ठरलेल्या असाव्यात महाराज. मानस पूजा ज्या दिवशी भगवान घरी येणार नाही ना त्या दिवशी त्याची मानस पूजा करावी.
आणि ज्या दिवशी तो घरी येईल ना आपल्या, त्या दिवशी त्याला प्रत्यक्ष हे सगळे उपचार गोपींनी द्यावे. बरं का? त्याला वेगवेगळी वस्त्र नेसवावीत, त्याला शब्द स्पर्श रूप रसगंधाचं स्नान घालावं. शब्दा माझी स्पर्श मिसळला रूप रसगंध. दिव्य तनूच्या देव्हार्या त्याची हृदयी सिंहासनी, आत्मबुद्धीच्या आसनावरती तुम्हा स्थापोनी. आपल्या हृदयाच्या सिंहासनावरती त्याला विराजमान करावं, आत्मबुद्धीचं आसन त्याला घालावं. बरं त्याला पाद्य वाहावं, बरं अर्घ्य वाहावं, त्याला पंचामृत स्नान घालावं, त्याला शुद्धोदक स्नान घालावं. बरं त्याला अष्टगंध लावावं, त्याला गुलाल बुक्का लावावा, त्याच्या गळ्यामध्ये पुष्पमाळांच्या आणखीन त्या ठिकाणी सुगंधित पुष्पमाळा त्याच्या गळ्यामध्ये घालाव्यात. त्याचा छान झुट्टू बांधावा, त्याच्या झुट्टूमध्ये मोरपीस खोवावं, तिथे फुलांच्या माळा बांधाव्यात, दंडामध्ये फुलांच्या माळा बांधाव्यात, मनगटात फुलांच्या माळा बांधाव्यात. त्याला वेगवेगळी वस्त्र नेसवावीत, त्याच्यासाठी वस्त्र शिवावीत. सुख दुःखाच्या धाग्यानी हे वस्त्र तुम्हा विणले, मी माझे हे त्रिपुंड्र भस्मही तव भाळी चर्चिले. अष्टगंध ही अष्टभाव तनु सद्गदित जाहली, मोठा दयाळा जागे भावो कृष्णनाथ माऊली. बरं का? त्याला सुख दुःखाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र घालावं, त्याला सत्व रजतमाच्या त्रिगुणाचं त्रिपुंड्र भस्म लावावं, त्याला अष्टसात्विक भावाचा अष्टगंध त्याच्या कपाळी लावावा, आणि असं सुंदर त्याचं रूप दिसावं महाराज. आणि त्याचं हे सुंदर रूप बघून मन झाले हे उन्मन आता, पुष्पनी तुलसी दल धूप दीप षडविकार जळते, नैवेद्य ज्ञान निर्मळ तव कृपेने आरती गाता, अंज्योती प्रकाशिली. उठा दयाळा जागे भावो कृष्णनाथ माऊली, देवा दीननाथ माऊली. त्याचं ते रूप बघावं, त्याचं ते अनुपम्य रूप बघितल्यानंतर गोपीचं मन राहूच नाही. मन झाले हे उन्मन आता, मनाचं उन्मन व्हावं, आणि त्या उन्मनाचं पुष्प तुलसी दल देवाला अर्पण करावं. मन झाले हे उन्मन आता, पुष्पनी तुलसी दल धूप दीप षडविकार जळती. म्हणले षडविकार रूपी धूप दीप समोर जाळून टाकावेत. आणि नैवेद्य कशाचा दाखवावा? म्हणले शुद्ध ज्ञानाचा नैवेद्य त्याला दाखवावा. नैवेद्य ज्ञान निर्मळ, प्राणदा अपानदा व्यानदा वरचोदा वरियोदा, अन्यांस्ते अस्मत्तपंतु हे तयाः, पावको अस्मद्भ्यग्न शिवो भव शिवो भव शिवो भव. शुद्ध ज्ञानाचा नैवेद्य त्याला दाखवावा. नैवेद्य ज्ञान निर्मळ, अंतव कृपेने आरती गाता, ज्योती प्रकाशिली. आणि त्याच्याच कृपेनं आर्त होऊन त्याची आरती गावी. बरं का? आरती हा त्याच्या पूजेतला परमोच्च बिंदू आहे, क्लायमॅक्स पॉइंट.
तुमच्या आताच्या मराठी भाषेत सांगायचं म्हणलं, आरतीच्या वेळेला आर्त झालंच पाहिजे बरं का. जर आरतीच्या वेळेला आर्त होता नाही आलं तर ती कसली महाराज आरती. आर्त होऊन भगवंताची कृपा मुखा वाटेल बाहेर पडावी ती आरती. ज्योती प्रकाशिली स्वरूप ज्ञानाची ज्योत प्रज्वलित व्हावी, त्याच्यासाठी उठा दयाळा जागे व्हावो कृष्णनाथ माऊली. एकेकीचे नंबर लागावेत, पाळ्या लागाव्यात महाराज. आणि कधी कधी वेळ अशी यावी दोघी दोघी चौघी चौघीत एक एक दिवस वाटायला यावा. मग कुणी म्हणावं मी आज कन्हैयाला स्नान घालणारे, कुणी म्हणावं मी आज कन्हैयाला चंदनाची उटी लावणारे, कुणी म्हणावं मी आज कन्हैयासाठी गजरे करून आणणारे, कुणी म्हणावं मी आज कन्हैयासाठी वस्त्र प्रावरण आभरण आणणार, कुणी म्हणावं मी आज कन्हैयासाठी नैवेद्य आणणारे बरं. कुणी म्हणावं तुम्ही सगळं करा पण त्याची आरती मीच गाणार आहे महाराज. असं सगळ्यांनी किती सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. काय दृश्य असेल महाराज ते गोकुळातलं. 10-5 गवळणी कान्हाला आपल्या घरी घेऊन गेले आहे. कान्हाला नटवलंय, कान्हाला सजवलंय, कान्हाची आरती करताय, कान्हाला नैवेद्य दाखव. या सगळ्या वर्णनाची कल्पना करून जर तुमचे आमचे अष्टसात्विक भाव जागृत होत असतील तर प्रत्यक्ष ज्या गोपींनी, प्रत्यक्ष ज्या गवळणी हा स्वरूप स्वानंद सुखाचा सोहळा अनुभवला, त्या गोपींची अवस्था भावातीत झाली नसेल तर काय नवल. राधा ही शुकाचार्यांची गुरु होती. राधेचं नाव जरी मुखाला आलं ना तर शुकाचार्यांची असं म्हणायचं 6 महिने समाधी लागावी. म्हणून श्रीमद भागवत महापुराणात राधेचं नाव शुकाचार्यांनी मुखावरती येऊ दिलं नाही. राजाला 7 दिवसात मुक्त करायचं होतं ना. नुसतं राधा म्हणलं की आचार्यांची समाधीच लागली पाहिजे. काय दिव्य चरित्र असेल त्या राधेचं, काय दिव्य चरित्र असेल राधे समान एकेका गोपीच महाराज. आणि तरीही यानं त्यांच्या खोड्या काढाव्यात. राग अनुरागाचा खेळ चालावा. आणि आज तर भगवंतानी ठरवलं की आज या सगळ्यांच्या खोड्या आई तुला सांगेल. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळी अंधू कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळी अंधू कृष्ण नवनीत चोरी. भगवान म्हणाले माझ्या खोड्या सांगता का? आज तुमच्या खोड्या सांगतो म्हणाला आई साहेबांना. सगळे श्रोते आतुर आहेत महाराज. गोपींच्या गोपाल कृष्णाच्या काढलेल्या खोड्या ऐकण्याकरता बघूयात श्रीधर स्वामी काय सांगतात भगवंताच्या मुखातून. भगवान म्हणाला आई ऐक म्हणाले यांच्या खोडी सकळन तुझ माते सांगेन. ह्या मजनेती ग्रहात कुचेष्टा शिकविती बहुत, मज हृदये धरुनी समस्त अंकुश करीती निज बळे. म्हणले हे निष्काम परब्रह्म हाती लागल्यावर कोण कुस्करणार नाही, कोण हृदयाशी धरणार नाही. त्याला हृदयाशी घट्ट धरावं,
त्याला मिठ्या माराव्यात, त्याचे गाल गुच्छे घ्यावेत, त्याच्या सर्वांगाहून हात फिरवावेत महाराज. म्हणले निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकार झालं होतं महाराज. बरं का, हे निर्गुण निराकार परब्रह्म ज्यावेळेला सगुण साकार झालं ना, त्यावेळेला साधू संतांनी गोपींच्या रूपाने अवतार गोकुळामध्ये घेतले आणि भगवान चक्रपाणी ब्रह्मादिक वेडे होती ज्यासाठी, तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. कवाड जे आहे तैशा परे, येतो जातो हरी न कळीची. पाळती पाहता ब्रह्मांड सकळ, अंतयाचा प्रतिपाळ करीत असे. एका जनार्दनी चोरीचे ते मीस, अन हरीस सारांश नवनीत. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाथ बापांनी एका एका गवळणीतून एक एक दिव्य चरित्र भगवंताचं तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला महाराज. बरं का, एका एका गवळणीतून नाथ बाबा चरित्र सांगतात. म्हणले जयाच्या दर्शने शिवादिका तृप्ती, योगी हृदयी सदा जया ध्याती. 6, 4, 18 जया वर्णिती, अन सहस्त्र मुखान चळे जयाची गती हो. तो हा नंद नंदनू यशोदेचा तान्हा, सवंगडे गोपाळ म्हणती कान्हा. परा पश्यंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा, अन वेडावले जया ठाई रिघले साधना. नाथ बाबांची वाडी आहे महाराज. अष्टांग साधन साधिता अटी, नोहे नोहे मुनिजना ज्याची भेटी. एका जनार्दनी हाती घेऊनी काठी, अन गोधने चारी आवडी जग जेठी. गोपाल कृष्ण भगवान की. साधू संतांनी त्याची केलेली ही वर्णन वाचतच राहिलो. साधू संतांच्या शब्दाला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे महाराज. ते शब्द उच्चारले की डोळ्यापुढं त्याचं ते ध्यान उभं राहीलच पाहिजे, उभं राहीलच पाहिजे. जे वेदांना व्यक्त नाही करता आलं, वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा. महाराज भगवंताचं लीला कीर्तन, भगवंताचं गुण करतात. काना मला सांग बरं तू, यशोदेने विचारावं, तुला त्रास देतात नाही ह्या सगळ्या काना? आई आई तुला थांबतो, ह्या थगल्या मला घरी घेऊन जातात, माझे गालगुच्चे घेतात. हा, माते माझे चावणी आधर, चुंबन देती वारंवार, आणि मज कष्ट भीती धोरण सकळ धमकटी मिळवणी. आई तुझ्याशी खोत नाही बोलणार तुझा कन्हैया. हे बघ, ह्या माझे गालगुच्चे घेतात, ह्या माझे पापे घेतात. माझे माते माझे चावणी आधर, त्याचे पापे घ्यावेत, त्याचे मटामटा मुके घ्यावेत, याच्या जीवाचा भाजीपाला करून टाकावा त्या गोपींनी, आणि याला मात्र त्याचा त्रास व्हावा. बरं म्हणले याचे जे आधर, आधर म्हणजे खालचा ओठ, माते माझे चावूनी आधर, आणि चुंबन घेती वारंवार, मज कष्ट भीती थोरन सकळ धमकटी मिळवणी. म्हणले माझे ओठ, माझे पापे असे घेतात, माझे ओठ चावतात ग चुंबन घेताना, मला मोठे कष्ट होतात आई, त्रास होतो. यांचे दात माझ्या ओठाला लागत आहेत, ह्या काही माझी किबिल कलीत नाहीत.
आपल्या बोबड्या बोलात कन्हैयानी आपल्या आईला त्या गोपींची गाराणी सांगायला सुरुवात केली महाराज. आणखीन काय करतात कन्हैया, आज मला सगळं सगळं खरं सांग. यशोदेने आपल्या लेकराची बाजू घ्यायला सुरुवात केली महाराज. म्हणले हा काय साधा होता का, हा 12 गावचं पाणी नाही, हा 12 गावचा अग्नी पिलेला बोळा होता. बरं का, यानं दावाग्नी पान केलं होतं 12 गाव जळत असताना. म्हणले 12 गावचं पाणी पिलेला कीर्तनकार भागवतकार गप्पा मारताना सुधरू देत नाही, हा तर 12 गावचं पाणी नाही अग्नी पिलेला होता. यांनी पाढा वाचायला सुरुवात केली महाराज. यांनी म्हणले आज सगळंच यांचं सगळंच सांगतो. म्हणले बहुत जणी मिळवणी घरात होता ती आपुल्या नग्न, आणि मजमध्ये बैसवून नाचता ती सभोवत्या. म्हणले याचा अर्थ वेगळा सांगायचा का आता. बहुत जणी मिळवून घरात होता ती आपुल्या नग्न, मजमध्ये बैसवून नाचता ती सभोवत्या. महाराज म्हणले याचा अर्थ न सांगताही कळावा इतकं स्पष्ट आहे. पण म्हणले तुम्ही आम्ही लौकिक अर्थ घेतो हो या सगळ्याचा, याचा रूपकार्थ आपण घेतच नाही, याचा लक्षार्थ याचा भावार्थ आपण घेतच नाही. जिथं लक्षार्थ भावार्थ घ्यायचं तिथं आपण शब्दार्थ घेतो, आणि जिथं शब्दार्थ घ्यायचं तिथं आपण लक्षार्थ भावार्थ घेतो. आपण तरी काय कमी खोडीचे आहेत महाराज. म्हणले सगळ्या साधू संतांच्या, आणखीन त्या ठिकाणी सगळ्या साधू संतांनी, ऋषी महर्षी देवर्षींनी गोकुळामध्ये अवतार धारण केलेले होते. आणि ज्याला ऋषी व्हायचंय, महर्षी व्हायचंय, देवर्षी व्हायचंय, ब्रह्मर्षी व्हायचंय, त्याने अंगावर कपडे ठेवून चालेल का. म्हणले विकार रूपी कपडे ठेवून चालेल, वासना रूपी वस्त्रांगावर ते ठेवून चालेल, विषय रूपी वस्त्रांगावर ते ठेवून चालेल, सुख दुःख भाव भावना रूपी वस्त्रांगावर ते ठेवून चालेल. म्हणले जर भगवंताला मध्ये ठेवून जर त्याच्या भोवती तुम्हाला नाचायचं ना, तर म्हणले हे विषय विकार रूपी वस्त्र अंगावर ते ठेवून चालणारच नाही, ते उतरूनच ठेवावे लागते. बरं का, ज्या वेळेला स्वरूप स्वानंद रूपी गोपाल कृष्णाच्या भोवती फेर धरून नाचायचंय ना, त्यावेळेला म्हणले कोणताही विकार नको, कोणतीही वासना नको. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकारादी विकारांची वस्त्र हवीत कशाला. या आत्म्याला नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकाः न चैनं क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुताः. असा जो आत्मा आहे त्याला ही विषय विकार वासनांची वस्त्र उतरून ठेवावी लागतात, तेव्हा भगवंताच्या भोवती रास करता येते महाराज. बहुत जणी मिळवणी घरात होता त्या पुल्या नग्न, आणि मजमध्ये बैसवून नाचता ती सभोवत्या. म्हणती कृष्ण असतासी थोर, जरी होता बरवा विचार, आणि तुझ जवळी हा समाचार सांगेन म्हणता दाविती. म्हणले नुसते कपडे काढून माझ्या भोवती नाचत नाहीत तर असं म्हणतात हा लहान आहे ग, हा थोडा मोठा असता तर फार बरं झालं असत. हा जर आपल्या वयाचा असला असता ना, काना काना बडे हो जाओ अब तुम, कान्हा बड़े हो जाओ अब तुम, मैं दासी हूँ चरण कमल की, मैं दासी हूँ जन्म जन्म की, पूजा करूंगी चरण कमल की, अर्पूंगी मैं तुझको अपना निर्मल हृदय कुसुम, बड़े हो जाओ अब तुम, कान्हा कृष्णा बड़े हो जाओ अब तुम, बड़े हो जाओ अब तुम. मला म्हणतात
कृष्णा असतासी थोर तरी होता बरवा विचार. म्हणले आमच्या एवढा असला असता तर किती बरं झालं असतं. आणि तुझं जवळ हा समाचार सांगेन म्हणता दाविदी. म्हणले मी त्यांना म्हणतो मी लहान आहे तेच ठीक आहे, तुम्ही हे जे सगळं करताना ते मी माझ्या आईला जाऊन सांगेल बरं का. म्हणले मी जर असं म्हणलं ना मग पुन्हा जास्त जोरात गालगुच्छ येतात, चिमटे काय काढतात मला, माझ्या जीवाचा भाजीपाला काय करतात आई, यांच्या काय खोड्या कमी आहेत का ग. तुला नाव मला तुझा आणखीन त्यांचं मी तुला सांगू नये म्हणून दररोज वेगवेगळे घराणे घेऊन येतात ग. म्हणले मी 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 या सगळ्यांहून निराळ आहे, मी या सगळ्यांहून अतीत आहे, तरी देखील म्हणले माझ्या नावाचा बोभाटा या सगळ्यांनी तुझ्या जवळ लावलेला आहे, कारण यांचं पितळ तुझ्या जवळ उघडं पडू नये अशी या सगळ्यांची इच्छा. म्हणले यांचं पितळ जर तुझ्या जवळ उघडं पडलं ना तर तू कधीच मला यांच्या घरी यांना नेऊ देणार नाहीस. आणि त्याच्यामुळे ह्या सगळी गारहाणी तुझ्यापर्यंत मला सांगू देत नाहीत बरं का. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. ह्या काय म्हणतात, म्हणते गवळणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरिहा राज मंदिरा, लपत छपत येतो हरिहा राजभुवनी, नंदासी टाकून आपण बैसे सिंहासनी, सापडला देव्हारी यासी बांधा दाव्यानी, शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. बरं का. बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडिले देवा, अनंत पवाडे तुमचे नकळती नकळती मावा, नामा म्हणे केशवा हो नामा म्हणे केशवा, अहो तुम्ही दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा, देवा हो द्यावी तुमची चरण सेवा. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. भगवंतानी गाराणी सांगायला सुरुवात केली. म्हणले मी पळत तुझ्याकडे यायला निघालो नाही. हा म्हणतात म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा. म्हणले माझ्या पायाला धरतात, पायाला धरून ओढतात. म्हणले जो माझ्या पायाला धरतो नाही, ज्याने माझे पाय धरले ना मला त्याच्यावरती कृपाच करावी लागते बरं. ऐसे बोले पूतना प्राणहरण, गोपी लटक्याची क्रोधे पूर्ण, म्हणती यशोदे तुझा नंदन आन तुझची गोड वाटत असे. अवघ्या मिळून गवळणी गोपाटली नंदराणी, म्हणती काय कौतुक नयनी निज पुत्राचे पासी. आणि हे सगळे गाराणी ऐकल्यावर यशोदेनं गवळणींकडे पाहिलं आणि सगळ्या गवळणींनी एकच गलबला केला. महाराज गोफाटली नंदराणी म्हणजे सगळ्या गवळणींनी नंदराणीला घेराव घातला बर का. सांगायला लागल्या म्हणले तुझ्या पोराचं तुलाच कौतुक. म्हणले अगं हा कसा आहे आम्ही तुला सांगतो, हा काय आमची गाराणी सांगतो तुला. म्हणले याची गाराणी सांगाय करता तर 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. म्हणले याच्यात आहे काय दुसरं, याची गाराणी तर आहेत. म्हणल्या ऐक म्हणले याची गाराणी, हा कसला आहे ते ऐक. आगे हा परमनष्टानाचारी नसती चाळी घेतो आम्हावरी, आणि पुढे बहुतांची घरे निर्धारीना हा बुडविल यशोदे. यशोदे तू काय याचं ऐकत बसलीस. अगं म्हणले हा परमनष्ट आहे, हा अनाचारी आहे. म्हणले हाच आमच्यावर आळ घेतोय, हा बघ मोठं झाल्यावर चांगल्या चांगल्याचे घरं बुडविल.
बरं का. बुडविलेच ना त्यांनी, चांगल्या चांगल्याचे घरं बुडविले, बहुमासुरासारख्याचे घरं बुडविले, जरासंधासारख्याचे घरं बुडविले, कंसासारख्याचे घरं बुडविलेच ना त्यांनी. दुर्योधनासारख्याचे, धृतराष्ट्रासारख्याचे घरं तर आधी बुडविले. म्हणले हा मोठा झाल्यावर चांगल्या चांगल्याचे घरं बुडविली. यशोदे लक्ष दे याच्याकडे. हसता हसता कौतुके ब्रह्मांड लपवी काखे आणि सप्त समुद्र क्षण एकेन्ना खागरात जरविल. म्हणले अगं हा कसा आहे. म्हणले हा हसत हसत ब्रह्मांडाला आपल्या काखेत लपविल आणि 7 समुद्र याच्या एका नखाग्रामध्ये हा जिरून टाकील बरं का. अगं याच्या एक एक गोष्टी सांगता तरी धरणी न पुरे लिहिता. काल आमुच्या मंदिरात तत्वता नाकस्मात पातला. गब्बस रे म्हणले तू काय यारणी सांगतो आमची. म्हणले अगं हा काल आला म्हणले आमच्या घरी. आम्ही बोलिलो कौतुकरीती आणि तुझं नोवरी कैसी पाहिजे श्रीपती आणि येणे प्रतिउत्तर कोण्या रीतीने दिधले ते ऐक पा. म्हणले काल घरी आला हा खेळायला. याला सहज विचारलं आम्ही, बघ म्हणले हा तुझा मुलगा कसा आहे. हा तुला वाटतं हा लहान आहे पण हा लहान नाही बरं का. म्हणले याला सहज आम्ही गमतीनं विचारलं कान्हा का नाही या आता तू मोठा होशील, तू मोठा झाल्यावर तुझं लग्न करावं लागेल, तुझं लग्न केल्यावर तुला नवरी कशी पाहिजे. त्यावेळेला त्यांनी काय उत्तर दिलं ऐक. म्हणले तुझं नोवरी कैसी पाहिजे श्रीपतीने येणे प्रतिउत्तर कोणे रीतीने दिधले ते ऐक पहा. अनंत ब्रह्मांडाच्या गती जिच्या इच्छा मात्रे होती जाती आणि ते परब्रह्मेची मूळ स्फूर्ती तेची निश्चिती नोवरी माझी. म्हणले माझी नोवरी काय सामान्य असेल का. गोपाल कृष्ण सांगतायत बालपणीच त्या गोपींना. म्हणले अनंत ब्रह्मांडाच्या गती म्हणले अनंत ब्रह्मांडाच्या हालचाली जिच्या इच्छा मात्रानं होती जाती अशी परब्रह्मेची मूळ स्फूर्ती म्हणले तेची नोवरी माझी निश्चित. बरं का. ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्र चंद्र वरुण दिनकर आणि ही बाहुली नाचवी समग्र एक सूत्रे करून या. म्हणले माझी नोवरी कशी असेल. म्हणले ती माझ्यासारखीच लहान असेल, कुठेतरी जन्माला आली असेल. आली होती ती राजा भीमकाच्या घरी जन्माला. म्हणले ती देखील अशीच खेळत असेल बरं का. म्हणले ती बाहुल्यांसोबत खेळत असेल पण तिच्या बाहुल्या कोणत्या. म्हणले ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्रचंद्र वरुण दिनकर आणि ही बाहुली नाचवी समग्र एक सूत्रे करून या. म्हणले इंद्रचंद्राला वरुणाला ब्रह्मा विष्णू महेशाला जी बाहुल्यांसारखं बोटावर नाचवील ती माझी नोवरी आहे बर का. म्हणले अशी कोण सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. बर का. म्हणले अशी माझी नोवरी असेल. जगडंबर हा दावी नेटे सवेची झाकुणी म्हणे कोठे आणि ते माझी नोवरी भेटेन तरीच करणे विवाह. म्हणले हा असा जगाचा विस्तार दाखवितो बोलता बोलता. जगाचा विस्तारही दाखवितो, जगाचा विस्तारही नष्ट करतो आणि आम्हाला वरून म्हणतो माझी नोवरी मला कुठे भेटेल असे प्रश्न पुन्हा हा मलाच विचारतो. आणि म्हणले माझी नोवरी कशी आहे. ते पतिव्रता शिरोमणी नावा रूपा आणले मज लागुनी आणि माझी योगनिद्रा मोडून जागविले मज तिने. म्हणले ती पतिव्रता शिरोमणी असेल तिच्यामुळे मी नावा रूपाला येईल. बरं का. ती योगमाया आदिमाया आदिशक्ती पतिव्रता शिरो माझी योगनिद्रा मोडून जागविले मज तिने. या चातुर्मासात भगवान सुतलामध्ये राजा बलीच्या आणखीन राज्यामध्ये योगनिद्रा घेतात आणि तिला त्यांना जाऊन जिनं जागविलं ती योगमाया ती आदिमाया आदिशक्ती भगवती जगदंबा. ती भगवंताला जाग करती महाराज तिथे जाऊन. बरं का. मज न कळता जागे केले अवघे मोडून जगा माझी मिळविले आणि माझ्या सत्तेने खेळ चालेन परी मी निर्णय ती येते. म्हणले मला काही कळालं नाही तरीही तिनं मला जाग केलं, सगळं ब्रह्मांड मोडलं, पुन्हा निर्माण केलं आणि हे सगळं माझ्याच सत्तेनं हे खेळ केले बरं का. तरी पण मी तिला जाणत नाही. महाराज ऐशा लबाड गोष्टी फार रचितो गे तुझा कुमार
तो एक कुरंग नेत्री सुकुमारन गारहाणे सांगे ऐका हो. म्हणले अशा लबाड गोष्टीत बोलतो यशोदे तुझा काना. तेवढ्यात एक कुरंग नेत्री या शब्दाचा अर्थ मृगनयनी गोपी. मृगनयनी म्हणजे हरिणी सारखे जिचे डोळे. हरिणी सारखे डोळे असणं हे स्त्रियांच्या सौंदर्याचं एक लक्षण आहे महाराज. अशी एक कुरुंग नेत्री सुकुमार वयाने कमी असलेली कोळी एक गोपी गारहाणं सांगू लागली. ती म्हणाली, काल माझ्या मंदिरी येऊनी शिंके पाहे अवलोकुनी तव ती न दिसती नाही म्हणे लपवूनी ठेविली. म्हणले काल माझ्या घरी आला. म्हणले शिंके याला दिसले नाहीत. म्हणला लपून का कुठे ठेवलेत ते मला सांग. मज भेणे लपविता लोणी परिमी काढीन धुंडोनी आणि म्या समुद्रात शोधून शंकासुर काढिला. भगवान सांगू लागले, माझ्यापासून लपून ठेवता काय हे शिंके, हे गाडगे मडके दह्या दुधा तुपाचे. आग म्हणले मी समुद्रामध्ये लपलेला शंखासूर शोधून काढला आणि तुझ्या घरातली दूध दह्या तुपाची गाडगी मडकी मला शोधून काढणं अवघड आहे का. म्हणले आसुर वेद घेऊन गेला जेव्हा विधी माझा करी धावा तेव्हा आणि धावे धावे कमाला धवाने हे केशवा दीनबंधून ब्रह्मा माझे पोटीचे बाळ. मज बहुत त्याची कळकळ आणि मी मत्स्यरूप होऊन तात्काळ वेद शोधना निघालू. श्रीधर स्वामींनी मोठी मजा केली आहे महाराज. भगवंतानी आपला अधिकार या गोपीला सांगितलाय. आपली सगळी अवतार मालिका दह्या दुधाच्या शोधाच्या निमित्तानं चोरीच्या निमित्ताने भगवान सांगतायत. भगवान म्हणाले, ब्रह्मदेव माझं बाळ. म्हणले या शंखासुरानं काय केलं होतं, सगळे वेद चोरून घेऊन गेला होता. म्हणले ब्रह्मदेव माझे बाळ. विधी माझा धावा करी तेव्हा आणि धावे धावे कमला धवान. ब्रह्मदेवाने ज्या वेळेला माझा धावा केला त्यावेळेला म्हणले ब्रह्मा माझे पोटीचे बाळ. मज बहुत त्याची कळकळण मी मत्स्यरूप होऊन तात्काळ वेद शोधना निघालो. म्हणले त्यावेळेला मी मत्स्यरूप धारण केलं आणि वेद शोधून काढले बर का. म्हणले तुझा अशा मुलगा लांब लांबच्या गप्पा मारतो. म्हणले जगाचा विस्तार उकळून दाखवतो गप्पामध्ये. बघ ना म्हणले कसा बोलतो. म्हणले मी त्या शंखासुराला मारलं आणि त्या वेदांचं रक्षण केलं मत्स्यावतारामध्ये. तो मी आहे आणि तुझ्या घरातली दया दुधा तुपाची गाडगी मडकी काय लपून ठेवलीस म्हणलं. म्हणले ऐक यशोदे सुंदरी लटक्याची कथा उत्पन्न करी. मी घुसळीता मंदिरीन हरी येऊन बोलिला. दुसरी एक जण बोलू लागली. म्हणले मी घरी घुसळण करत होते, मंथन करत होते, त्यावेळेला हरी येऊन बोलिला. म्हणे घुसळीता गोपी समजता परिणये माझ्या चित्ता अन्या कुर्मावतारी तत्वतान क्षीरसागर मथिला हो. म्हणले भगवंताची सगळी अवतार मालिकाच इथे आणली श्रीधर स्वामींनी. या नाव काव्य. काव्य यशसे अर्थकृते व्यावहार विदे शिवे तर क्षतये. काव्यातून किती बोध केलाय श्रीधर स्वामींनी या श्रीहरी विदे. म्हणले तुम्ही काय मंथन करता. म्हणले मी कुर्मावतारी तत्वता आणि क्षीरसागर मथिला हो. म्हणले कुर्मावतारामध्ये देवदैत्यांनी ज्या वेळेला समुद्र मंथन केलं ते म्हणले माझ्यामुळे तर झालं. म्हणले ही काय मथाणी घेऊन तू मंथन करतेस. म्हणले हा. म्हणले मी कुर्मावतार धारण केला आणि सगळा क्षीरसागर मंथन केला बरं. एकादश सहस्त्र योजने सबळ रवी केला मंदराचळ आणि तो आवक्र उंच सरळ सुवर्णमय प्रभा त्याची वासुकीचे त्यास बिरडी. मग समुद्र मथिला कडो विकडी सुर आणि असुर प्रौढिंदू ही कडे समधरिती. मग चालिला भेदित पाताळतळ मी कुर्मजा हलोघन निळ आणि चतुर्दश रत्ने निर्मळ नवनीत तेची काढिले. भगवान म्हणाले 11,000 योजन लांब तो रवी मंदराचलाचा केला होता देवदैत्यांनी. म्हणले त्याला वासुकीचा आणखीन त्या ठिकाणी दोर होता. एका बाजूला सुर आणि दुसऱ्या बाजूला असुर मंथन करायला निघाले. पण तो ज्या वेळेला पाताळात जाऊ लागला मग चालिला भीतीत पाताळतळ. म्हणले त्यावेळेला मी कुर्मजा हलो. म्हणले सगळ्यांना वाटत असेल त्या मंदराचलाने मंथन केलं, पण मंथन मंदराचलाने केलं नाही. या कुर्मावतारातल्या कुर्मनारायण भगवंतानी केलं. कुर्मनारायण भगवान की जय. म्हणले मी मंथन केलं आणि मी मंथन करून 14 रत्नरूपी लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धनवंतरीश चंद्रमा बरं का 14 रत्नरूपी नवनीत काढून दिलं.
आणि दूध पाजिता बाळकास, तैसाच मी सुरास पाजी सुधारस, आणि मोहिनी स्वरूप विशेष, आणि मीच नटलो ते धवा. म्हणला तुम्ही काय मेकअप करता ग म्हणला. तुमचा मेकअप तो का. म्हणले माझा मेकअप पाहिला का म्हणले कधी. म्हणले हरी तू कधी मेकअप केलास. अगं म्हणले त्या समुद्र मंथनाच्या वेळेला देवांना अमृत पाजण्यासाठी आणि दैत्यांना मद्य पाजण्यासाठी आणखीन त्या ठिकाणी निघालेलं अमृत फक्त देवांनाच द्यायचं होतं ना. त्यावेळेला म्हणले मी मोहिनी रूप धारण केलं. तैसाच मी सुरास पाजी सुधारस, आणि मोहिनी स्वरूप विशेषण मीच नटलो ते ठवा. नटसी ननुवा मैव विभूता. म्हणले भगवान नटनागर झाले आणि भगवंतानी मोहिनी अवतार धारण केला. म्या मोहिनी रूप धरिले जाण, म्हणून मोडून दाखवी नयन, आणि ते कुर्मचरित्र संपूर्ण आपुल्या अंगी दावितो. म्हणले तुला वाटत असेल हा तुझा बाळे, पण मोहिनी सारख्या आणखीन त्या ठिकाणी मुरक्या घेऊन दाखविल्या, आणखीन त्या ठिकाणी डोळे मोडून दाखविले. म्हणले सगळं कुर्मावताराचं चरित्र हा सांगतो. आणि कनवल एक साजणी, मी कुंभभरिता तमारी कन्या जीवनी, तो हळूची माझा कर धरून काय बोलिला गोपाळ. म्हणले तमाचा आरी कोण आहे. म्हणले तम म्हणजे अंधार. या अंधाराचा वैरी कोण आहे. या अंधाराचा शत्रू कोण आहे. म्हणले उजेड नाही बर. अंधाराचा शत्रू सूर्य आहे. तमारी हे सूर्याचं नाव आहे. तमारी कन्या जीवनी. म्हणले सूर्याची कन्या कोण. म्हणले सूर्याची कन्या यमाची बहीण यमुना. म्हणले त्या यमुनेचं पाणी मी कुंभामध्ये भरून आणत असताना, मी कुंभभरिता तमारी कन्या जीवनी, तो हळूची माझा कर धरून काय बोलिला गोपाळ. एक गवळण सांगू लागली मी यमुनेवरती पाणी भरायला गेलेले होते. म्हणले माझा हात धरला त्याने, तुझा गोपाळ काय बोलू लागला. आई तुम्ही गे घागरी उचलिता, आणि बहुत गोपी कष्टी होता, म्या दाढेवरी तत्वतान पृथ्वी उचलून धरी येली. भगवान सांगतात काय म्हणले एक मातीची घागर उचलायला लागली 17 ठिकाणी वाकडी झालीस. म्हणले आग म्हणले मी अख्खी पृथ्वी माझ्या दाढेवरती उचलली होती. म्हणले केव्हा भगवान अख्खी पृथ्वी दाढेवरती उचलली होती. म्हणले तो मी वराह वेशधारी, हिरण्याक्ष मारिला क्षणा भितरी, आणि आद्यपी दाढेवरी धरितली म्या धरिलीसी निजबळे. म्हणले तो हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष, त्याला मारण्याकरता मी वराह अवतार धारण केला, आणि त्या वराह अवतारात मी हिरण्याक्षाला मारलं, आणि त्यावेळेस पासून ही पृथ्वी त्या वराह नारायणांच्या दाढेवरती आहे. बोली हे वराह नारायण भगवान की जय. बरं का, इथे श्रीधर स्वामींनी या 7व्या अध्यायामध्ये भगवंताची पूर्ण अवतार मालिका सांगितलेली आहे. आज जवळपास भगवंताचे आपण 3 ते 4 अवतार पाहिले. म्हणले पहिला अवतार भगवंताचा कुर्मावतार पाहिला, दुसरा अवतार भगवंताचा मत्स्यावतार पाहिला, तिसरा अवतार भगवंताचा मोहिनी अवतार पाहिला, चौथा अवतार म्हणले भगवंताचा वराह अवतार पाहिला. भगवंताचे सगळे अवतार गोपींच्या घराण्यातून, गोपींच्या आणखीन त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपकाद्वारे इथे श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. भगवंताची ही अवतार मालिका 7व्या अध्यायात बघण्यासारखी, अभ्यासण्यासारखी. बरं का, श्री हरिविजय वाचायचा, श्री हरिविजयाचं पारायण करायचं, ते याच्यासाठी तो समजला पाहिजे. हो, तो समजला पाहिजे. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे महाराज हे सगळं समजून सांगावं आम्हाला, हे सगळं समजून सांगा. हे कोणी सांगत नाही, कोणी सांगत काही हरकत नाही. श्रीधर स्वामींची कृपा आहे. मी सांगणारा कोण, श्रीधर स्वामी सांगतायत. श्रीधर स्वामींना पांडुरंगाने जे सांगितलं ते श्रीधर स्वामींनी ग्रंथात लिहून ठेवलं. आपण ते वाचायचेही, त्याचा अर्थही लावायचे कष्ट घ्यायचे नाहीत का महाराज. आणि कोणी जर आपल्याला अर्थ सांगत असेल तर तो ऐकण्याचा आळस आपण का म्हणून करावा. चातुर्मास चालू आहे. चातुर्मासामध्ये या निष्काम परब्रह्माची चातुर्मास चैतन्य साधना करण्याकरता
आपली ही चातुर्मास चैतन्य साधना सुरू आहे महाराज. या चातुर्मासातला क्षण क्षण भगवंताला दिला पाहिजे. त्यात एखादा तास जर आपण दररोज दिला तर काही बिघडत नाही. गुरुकुल शिक्षा प्रतिष्ठान अतिशय सुंदर अशी संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. ही अवतार मालिका आपण अगदी व्यवस्थित बघूयात. उर्वरित भगवंताचे अवतार गोपींच्या घराण्याच्या निमित्ताने उद्याच्या श्रीहरी विजय कथेमध्ये आपण ऐकणार आहोत. आज आपण आणखीन त्या ठिकाणी श्रीहरी विजय ग्रंथराजाची आरती गाऊयात आणि ती आरती गाऊन आजच्या कथेला पूर्णविराम देऊयात. सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे की गुरुकुल शिक्षा हे जे काही प्रतिष्ठान आहे ते प्रतिष्ठान या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे. निसर्ग नियमाचे बरेचसे अडथळे येतात, इंटरनेटचे अडथळे येतात, काही तांत्रिक अडथळे निर्माण होतात. काही जरी झालं तरी मोठ्या महत्प्रयासानं ही कथा युट्यूब सारख्या वैश्विक मंचावरनं तुमच्यापर्यंत पोहोचविली जाते. जरूर याचा लाभ घ्या. आपल्या प्रतिक्रिया गुरुकुल शिक्षाला कळवा आणि ही कथा ऐकून श्री हरी स्मरण करा, श्री हरीचं नाम संकीर्तन करा. एवढीच एक विज्ञापना सर्व श्रोत्यांच्या चरणी ठेवतो आणि श्री हरी विजय ग्रंथराजाची आरती गाऊयात. जिथे असाल तिथे हात जोडा आणि श्री हरी विजय ग्रंथराजाची आरती माझ्या सोबत म्हणण्याचा प्रयत्न करा. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची, प्रासादिक ही अमृतवाणी, प्रासादिक ही अमृतवाणी. श्रीधर स्वामींची श्री कृष्ण कथा ही गाता गाता थके शेषवाणी. पंढरीनाथ कृपेने, पंढरीनाथ कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी. पुराणांतरी कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली. पांडुरंगे श्रीधर कवीच्या कानी सांगितली. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. श्री हरी विजयाने तृप्त होती वाचक आणि श्रोते. आर्त जिज्ञासू अर्थार्थी, आर्त जिज्ञासू अर्थार्थी अन तसेच होत ज्ञाते. पंचप्राणे ओवाळली हो आरती या ग्रंथा. माझे मी पण गळून पडले, माझे मी पण गळून पडले. श्री हरीच करता आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. प्रासादिक ही अमृतवाणी, प्रासादिक ही अमृतवाणी. श्रीधर स्वामींची आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे उवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी. देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. अपुत्राः पुत्रः स्यन्तु, पुत्रः स्यन्तु पौत्रणाः. आधनाः सधनाः सन्तु, जीवेत शरदशतं, जीवेत शरदशतं, जीवेत शरदशतं. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. मुख्य प्राण महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्नबोल भवानी की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।